तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील मेडशी सावरखेड टोल नाक्यावर 25 डिसेंबर रोजी काही टोल कर्मचाऱ्यांनी वाहनधारकाला जबर मारहाण करून जखमी केल्याची संतापजनक घटना घडली आहे। त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने 27 डिसेंबर रोजी टोल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या टोल कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ टोल सुद्धा कमी करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे, मनसे जिल्हा सचिव तथा वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवडी, मालेगाव जिल्हा उपाध्यक्ष आतिश डहाळे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर वाघ, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अनिकेत शेटे यांच्यासह इतर मनसे सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता वाशिमवरून विश्वास कुटे। जय महाराष्ट्र। दिनांक 25 रोजी मालेगाव येथील काही युवकांना टोलवरती जे कर्मचारी आहेत टोलचे त्यांनी मारहाण केली होती 2 दिवसापूर्वी। त्या अनुषंगाने आज आम्ही मनसेचे जिल्हाध्यक्ष तसेच आमचे सहकारी संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी सावरखेड या ठिकाणी टोलवरती आलेलो आहोत। ज्या लोकांनी दांडके घेऊन रोडवरती वाहन चालकाला मारहाण केली त्यांच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे व अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना या टोलवरून त्वरित काढण्यात यावा या निवेदनामध्ये ते नमूद केलेलं आहे। आणि इथले जे टोलचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडे मॅनेजमेंट आहे ते आपल्याला सांगतील 2 शब्द की त्यांना ज्या लोकांनी मारहाण केली दांडक्यांनी 2 दिवसापूर्वी वाहन चालकांना त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांना टोलवरून काढलेलं सुद्धा आहे। हमने जिन लड़कों ने झगड़ा किया है अपने यूजर्स के साथ, गाड़ी वालों के साथ, हमने उन लड़कों के खिलाफ कार्रवाई करते हुए उनको ड्यूटी से निकाल दिया है। ठीक है, आज में उनको सबको ये भी बोला गया है कि किसी अगर यूजर के साथ कोई भी कंप्लेंट आती है आपको ड्यूटी नहीं लिया जाएगा और कभी भी भविष्य में यह दोबारा प्रकरण कभी ऐसा न हो, इसके लिए भी हम आगे के लिए प्रावधान कर रहे हैं। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणीच नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही टोलवर गुंडगिरी चालू देणार नाही याची दक्षता टोल कर्मचाऱ्यांनी व टोल प्रशासनाने घ्यावी। अन्यथा जसा टोल फुटला तसे या महाराष्ट्रामधले सगळेच टोल एक दिवस फुटतील याची सुद्धा दक्षता टोल प्रशासनाने घ्यावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो।